या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागं जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागं पुढे बघू. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची योजना बंद होणार नाही, परंतु तुमचा ऑक्टोबरचा हप्ता काही लाडक्या बहिणींचा यायचा राहिला आहे. तुमचेही ऑक्टोबरचे पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा आणि आले म्हणून धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. परंतु ज्यांचे यायचे राहिले त्यांनीही नाही म्हणून पाठवा. त्यांनी नेमकं पुढं काय करायचं आहे, कोणाकोणाचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी माहिती देखील आपण बघणार आहोत. आणि ज्यांच्या आता 16वा हप्ता आलेला आहे, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, परंतु ते आता 17व्या हप्त्याबद्दल वाट पाहत आहेत. कारण की बघा, नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे. अजून पण या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल कुठलीही अपडेट सरकारकडनं देण्यात आलेली नाही. कारण की लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे, जो महिना चालू आहे त्याच महिन्यामध्ये वाटप केला जात असतो. परंतु या महिन्याचा अजून या ठिकाणी 17व्या हप्त्याचं अपडेट देण्यात आलेलं नाही. मग काय नेमकी या ठिकाणी माहिती आलेली आहे नवीन, म्हणजेच तुमचा नोव्हेंबरचा 17वा हप्ता ह्या चालू महिन्याचा तो तुम्हाला कधी भेटू शकतो त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत. तर बघा, कोणी कितीही अफवा पसरवल्या तरीसुद्धा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमची योजना चालूच राहणार आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अजून एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. खरं तर 2024मध्ये सुरू झालेली ही योजना पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला हे 1500 रुपये भेटत येत आहेत. आत्तापर्यंत 16 हप्ते तुम्हाला वितरित झालेले आहेत. तुमचा हा 17वा हप्ता देखील तुम्हाला लवकरच वितरित होणार आहे. बघा, जुलै 2024 पासून योजनेचे मिळत असलेला लाभ आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना 16 हप्ते वितरित यशस्वीपणे करण्यात आलेले आहेत. परंतु बऱ्याच जणांना अजून या ठिकाणी पैसे येणं बंद झालेलं आहे. जसं की जून महिन्यामध्ये आपण जर बघितलं, 26 लाख लाडक्या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला होता. तर प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी देखील सुरूच आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सध्या KYC त्याच्यामुळं सुरू केली गेलेली आहे. तर KYC बद्दल देखील महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, ते देखील आपण पुढं पाहणारच आहोत. तर बघा, ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण नोव्हेंबरमध्ये तुम्हाला करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचा 16वा हप्ता जो आहे या ठिकाणी हा नोव्हेंबर महिन्यामध्ये, म्हणजे याच महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याचं वितरण झालं गेलेलं आहे. तर आता नोव्हेंबरचा हप्ता या महिन्याच्या शेवटी येईल अशी आशा होती असं या ठिकाणी न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे. मात्र लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता असू शकते. कारण की सध्या निवडणुका जी आहेत ती येऊ घातलेली आहेत आणि त्याच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर कुठल्याही आर्थिक योजनेचा लाभ जो आहे त्या काळामध्ये देता येत नसतो. मागं 2024मध्ये देखील असं झालेलं होतं बघा, की तुमचा जो लाभ आहे, म्हणजे 2024मध्ये तुमच्या नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार होती, त्याच्यामुळंच तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्येच नोव्हेंबरचा प्लस ऑक्टोबरचा हप्ता जो आहे 3000 रुपये एकदाच वाटप केला गेलेला होता आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती हे पैसे जे आहेत ते तुम्हाला भेटलेले होते. परंतु यावेळेस तसा निर्णय जो आहे तो घेतलेला नाही. हा निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, असा निर्णय घ्यायला पाहिजे का? जसं की नोव्हेंबरचा आणि आचारसंहितेच्या काळामधील जो पण लाभ आहे, म्हणजेच टोटल 2 हप्ते एकदाच देण्यात
यायला पाहिजे, जसं की 3,000 रुपये तुमचे मग जमा होऊ शकतात. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? तसा निर्णय घ्यायला पाहिजे का लवकरात लवकर, जेणेकरून तुम्हाला वेळेमध्ये पैसे जमा होतील, उशीर होणार नाही? कारण की आता सध्या जर आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक वेळेस उशीर होताना दिसत आहे. जसं की मागचे 7 ते 8 इन्स्टॉलमेंट जर आपण पाहिले तर तो लाभ जो आहे त्या महिन्यामध्ये न येता या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येताना दिसतोय. त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी 1 तारीख या प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची फिक्स करणं देखील गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, मात्र त्यांचे पैसे जमा होत नाहीत. प्रत्येक वेळेस आता आपण जर बघितलं तर हा लाभ जो आहे तो तुम्हाला त्या महिन्यामध्ये न भेटता त्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा जास्तच उशीर झाला तर दुसऱ्या आठवड्यात देखील हे पैसे जाताना दिसत आहेत. तसंच मग नोव्हेंबर महिन्याचे देखील तुमचे पैसे जे असतील ते तुम्हाला या ठिकाणी या नोव्हेंबर महिन्यामध्ये भेटणं थोडंसं या ठिकाणी अशक्य वाटतं आहे. कारण की त्याचा GR येणं गरजेचं आहे. बघा, ह्या महिन्याच्या शेवटी जर GR आला तर तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये हे पैसे भेटू शकतात. आणि जर आचारसंहितेमुळे तशा पद्धतीने GR वगैरे जर नाही आला किंवा योजनेबद्दलचा निर्णय जर पुढं लांबणीवरती गेला तर डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा मग तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्रित देखील भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र तुमचे पैसे तुम्हाला 100% प्रत्येक महिन्यात भेटत राहणार आहेत. एखादा दिवस, एखादा आठवडा मागे पुढे होऊ शकतो, मात्र तुमची ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभेमध्ये बोलताना देखील सांगितलेलं आहे. आणि त्याची माहिती सुरुवातीलाच आपण बघितलेली आहे. त्याच्यामुळे तुमची योजना पुढचे 5 वर्ष तर कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. मात्र या ठिकाणी प्रत्येक वेळेस हा लाभ जो आहे तो भेटताना सध्या वेळेवरती न भेटता उशिरा भेटताना दिसत आहे. त्याच्यामुळं लाडक्या बहिणींना त्यांची जी पण कामे आहेत त्या कामांची या ठिकाणी आडकाठीमध्ये येताना दिसते. कारण की वेळेवरती पैसे भेटल्यास प्रत्येक काम जे आहे त्यांचं वेळेवरती होऊ शकतं. त्याच्यामुळं 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. आता बघा, महत्त्वाचं आहे ती म्हणजे ही पडताळणीबद्दल जी eKYC प्रक्रिया सध्या सुरू केली आहे त्याच्याबद्दल महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे बघा, वडीलही वारलेले आहेत, पतीही नाहीत हयात, तर लाडक्या बहिणी ना मोठी अडचणी होते ती म्हणजे KYC करताना. कारण की बघा, त्यांना वडील किंवा पतींचा आधार क्रमांक सेकंड टाईम टाकावा लागत आहे. पहिल्यांदा त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे KYC करताना, दुसऱ्या वेळेस वडील किंवा पतींचा आधार क्रमांक टाकायचा आहे. परंतु ते हयात नसल्यामुळे मग नेमका आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आहे हा ऑप्शनच या ठिकाणी वेबसाईटवरती देण्यात आलेला नाही. KYC करताना याच्याबद्दल या ठिकाणी ऑप्शन स्किप करण्यासाठी नाही आहे. ज्यांना याच्याबद्दलचा प्रॉब्लेम येतो आहे त्यांच्यासाठी. तर तुम्हालाही असा काय प्रॉब्लेम येतो आहे का eKYC करताना? जसं की OTP, सेकंड OTP येत नाही किंवा आधार क्रमांकच पात्र यादीमध्ये नाही आहे किंवा या ठिकाणी आधार नंबर मग कोणाचा टाकायचा? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठला एरर येत आहे, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. कारण की बघा, 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला eKYC करायची आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी eKYC सुरू आहे. तुमची ही eKYC प्रक्रिया रखडलेली असेल, काय तुम्हाला एरर येतो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. किंवा तुमची eKYC प्रक्रिया जी आहे सक्सेसफुल झाली की नाही तेही कमेंटमध्ये सांगा. तर बघा, आता KYCची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे, परंतु परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असू शकते. या योजनेत महिलांना दर महिन्याला हे सहाय्य जे आहे ते दिलं जातं. मात्र पुढचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांना आता eKYC करणं गरजेचं आहे. 18 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केलेली आहे, परंतु आतापर्यंत केवळ काही लाडक्या बहिणींचीच KYC पूर्ण झालेली आहे. तर याच्यामध्ये आता या ठिकाणी जे पण एरर येत आहेत किंवा या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींची eKYC अजून जर राहिली तर परिस्थिती पाहून पुढचा निर्णय जो आहे म्हणजे eKYCची तारीख वाढवायची की नाही त्याच्याबद्दल या ठिकाणी निर्णय घेतला जाईल, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. परंतु सर्व लाडक्या बहिणींनी सध्या 18 नोव्हेंबरपर्यंत eKYC जी आहे ladkibehin.maharashtra.gov.in या अधिकृत सरकारच्या संकेतस्थळावरती जाऊन करायची आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर काय एरर येत असेल तर तुमची KYC राहिली, जर तुम्ही पात्र असूनही मग तर त्याच्याबद्दलचा काहीतरी निर्णय नक्की होऊ शकतो. त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींना तांत्रिक प्रॉब्लेममुळं
जर KYC राहिली गेली तर मुदत वाढवण्याचा निर्णय देखील होऊ शकतो. परिस्थिती पाहून मुदत वाढू देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. त्यासोबत बघा, तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ तुम्हाला भेटलेला नसेल तर लाडकी बहीण योजनेचा जो टोल फ्री क्रमांक आहे याच्यावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. तुमच्या परिसरातील महिला व बालविकास कार्यालयाशी किंवा योजनेचे नोडल अधिकारी आहेत यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्ही जर पात्र आहात आणि तुमचा लाभच तुम्हाला भेटत नाही किंवा KYC करताना हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही असं जर एरर येत असेल आणि तुम्हाला नियमित लाभ भेटतोय आणि तसा जर एरर येत असेल तरी देखील तुम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता, जे की महिला आणि बालविकास विभागाचे तालुका असेल किंवा जिल्हा स्तरावरती. तर संपूर्ण अपडेट आपण आजच्या तारखेची बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.